रत्नाकर मतकरी यांच्या संभ्रमाच्या लाटा या गूढ कथा संग्रहातून जाळ नावाची कथा. रमण स्वस्थपणे आड्याकडे पाहत बिछाणावर पडलेला, हातात पेटलेली सिगरेट. अधूनमधून सिगरेटचे झुरके मारण्यापलीकडे दुसरी कसलीही हालचाल नाही. फार फार म्हणजे उजवा पाय डाव्यावर, नाहीतर डावा पाय उजव्यावर. पण असे निश्चल पडून राहिले तरी झोप काही येत नाही. ती नाहीच. कुशीवर वळावे तर सिगरेट नीट ओढता येत नाही आणि कुशीवर वळून तरी झोप थोडीच येणार आहे. खरे तर आज झोप यायला हवी. अगदी बिछाण्यावर अंग टाकताच झोप यायला हवी नव्हे, डोळे झोपेने जड झाल्यामुळेच कसेबसे येऊन बिछाण्यावर अंग टाकायला हवे. कारण गेले 2 दिवस 2 रात्री आपण अजिबात झोपलो नाही. आजचा दिवस झोपे वाचूनच गेला आणि ही तिसरी रात्र. 2 दिवसांच्या अखंड जागरणानंतरही माणसाला किंचित सुद्धा झोप येऊ नये म्हणजे काय? तसे थकल्यासारखे तर वाटते आहे, पण पापणी काही लवत नाही. बळेबळेच डोळे मिटून पाहिले, पण 5 मिनिटात जाणीव होते की आपण अजूनही जागेच आहोत. या जाणीवेनेच मिटलेले डोळे आपोआप उघडतात. रमण विलक्षण अस्वस्थ. बाहेर सारे शांत आहे. मध्यरात्र उलटून गेली असेल. रमण उशाखाली ठेवलेले घड्याळ काढून पाहतो. काटे शांतपणे 1:30ची वाटचाल करू लागलेले. 1:30 वाजला. आता पाहता पाहता 2 वाजतील. मग पाहता पाहता 2:30, 3. आपण नुसते पाहतच राहू, पण झोप काही येणार नाही. मग दुसरा दिवस भर थकल्याची भावना. काही खावेसे वाटणार नाही. खाल्लेले घशाशी येईल. ज्योती गेल्यापासून आपल्याला झोप कायमचीच का अंतरली? आपण एकटेच जागत आहोत. बाकी सारे गाढ झोपलेले. नक्कीच नाही तर रात्री 1:30 वाजता कोण कसे जागे असणार? त्यातून या चिमुकल्या घरापासून दुसरे घर फार लांब. सगळा उघडामाळ. अंतरावर 4-5 बैठी घरे. सगळी आता काळोखाच्या समुद्रात गुडूप बुडालेली. आपण एकटेच तेवढे जागे. आपण एकटेच. सध्या तरी आपण एकटेच. ज्योती गेली. गेल्या 6 महिन्यात शेजारी तिला झोपलेली पाहण्याची सवय होती. आता तिच्याशिवाय एकटेच झोपायला हवे. वैताग आहे. झोप येणार कशी? रमण उठतो. अर्धा ग्लास पाणी पिऊन कोरडा झालेला घसा ओला करून घेतो. त्यामुळे तरी झोप येईल का पाहायचे, पण तरी झोप येत नाहीच. सिगरेट संपते. रमण पाकीट पाहतो. त्यातीलही सिगरेट संपलेल्या. तो चडफडत नवीन पाकीट काढतो. सिगरेट पेटवतो. बाहेर कुत्रेसुद्धा भुंकत नाही. सर्वांना इतकी शांत झोप लागते तरी कशी? झोपणे म्हणजे अखेर काय? थोडा वेळ तात्पुरते मरणे. सबंध जगाला सोडून जाणे. पण ती तात्पुरती मेली नाही. कायमची मेली. खरीखुरी मेली. आता आपण मागे राहिलो आहोत. आणि हे डोके कुरतडणारे विचार, झोप उडवणारे. आता या विचारांपायी आपल्याला कधीच झोप येणार नाही की काय? सिगरेट संपते. एकदम बोटांना चटका बसतो. रमण सिगरेट खाली टाकतो. एवढासा चटका आपल्याला असह्य होतो. मग तिचे काय झाले असेल? सबंध अंग पेटलेल्या वस्त्राने लपेटलेले. जेमतेम 1 किंकाळी तिने फोडली असेल. मग ती बहुधा बेशुद्धच झाली असेल. असह्य वेदनांनी आणि भीतीने. तशी ती वाईट नव्हती. दिसायला 4 चौघींसारखीच होती. शरीर थोडे वाळकेच होते, पण घर नीटनेटके ठेवायची. रात्री त्याने ओढून घेतले की ती यांत्रिकपणे जवळ यायची. तो तिचे शरीर मनाला येईल तसे कुस्करायचा. तिची तक्रार नसे, पण ती सुखावली आहे
असेही वाटत नसे. त्यामुळे दोघांमधला दुरावा कधी कमी झालाच नाही. त्याने हवे ते घ्यावे एवढेच. तिने आपणहून काही त्याच्या अंगाला स्पर्शही केला नाही. दोघांमध्ये एखादे नाजूक गुपित फुललेच नाही. त्याला काय आवडते हे तिने स्वतःच्या ध्यानात आल्यासारखे दाखविले नाही. स्वतःला काय आवडते हेही समजावून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आनंदाची देवाणघेवाण होऊच शकली नाही. म्हणून शरीरे एकत्र येऊनही मने दूरच राहिली. त्यातून ती बोलत असे अगदीच म्हणजे ती अबोल होती अशातला भाग नाही. पण आपल्याशी ती मोजकेच बोलते हे रमणला जाणवे. जशी काही तिच्या मनात त्याच्याविषयी काही अढी होती आणि तशी अढी असायला कारण नव्हते असे नाही. ज्योतीचे माहेर काही मोठेसे श्रीमंत नव्हते. वडिलांचा व्यापार साधारणच चालत असे. आपले खाऊन पिऊन सुखी होते एवढेच. त्यातून ज्योतीला आणखी 2 बहिणी होत्या. भाऊ अजून शिकत होता. रमणच्या वडिलांनी मागितलेला हुंडा द्यायची त्यांची ऐपत नव्हती. पण संघवीचे घर त्यांना हातचे सोडवत नव्हते. मुलगी या घरी पडली तर तिला जन्मात खाण्यापिण्याची ददात पडणार नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यातून रमण बापाच्या आज्ञेतला समंजस मुलगा वाटला. म्हणून त्यांनी हातापाया पडून मुलीला पदरात घ्या असा हट्टच धरला. हो ना करता लग्न खर्च आणि 10,000 हुंडा एवढ्यावर सौदा पटला खरा. पण कांतीलाल सिंघवी नाराजच राहिले. चिमणबाईंना देखील हा सौदा तसा स्वस्त नव्हता. कारण यासाठीही 5-6 हजाराचे कर्ज डोक्यावर घ्यायला लागणारच होते. याशिवाय आणखी 2 मुलींच्या लग्नांची विवंचना होतीच. पण तो विचार पुढे करता येईल. आधी जुळते ते मोडू नये या हिशोबाने त्यांनी ज्योतीचे लग्न करून दिले. बापाची ही हालत ज्योतीच्या लक्षात आल्याखेरीज राहिली नव्हती. सासरी पाऊल टाकल्याबरोबर तिथली माणसे किती मक्खीचूस आहेत हेही तिने जाणले होते. तसे पाहिले तर कांतीबाईंना काही कमी नव्हते. घेतला थोडा कमी दहेज तर काही कोणी उपाशी मरणार नव्हते. घर भरून दारी वाहत होते. पण जितकी पैसेवाली माणसे तितके ती पैशाला अधिक काटेकोर. कांतीबाई पैशांचा हिशोब करीत. आपला हिशेब आणि बँकेचे पुस्तक ताडून पाहत. कुठे 1 पैशाचा फरक मिळाला तर ताबडतोब दुरुस्ती करून आणीत. शेअर्सवरचे डिव्हिडंड यायला 1 दिवस उशीर झाला तर बँकेत 17 चक्रा मारीत. अशा या माणसाने दुसऱ्याच्या शब्दाखातर 2-5 हजार कमी केले हेच मुळी विशेष होते. कमी दहेज घेऊन आलेली सून घरात कुणालाच आवडली नाही आणि पैशाचा हिशेब मांडणारे असले घर ज्योतीलाही फारसे रुचले नाही. पण कुणाच्या बोलण्यात आपल्या वडिलांचा उद्धार होऊ नये म्हणून ती गप्पच बसे. त्यातून तिच्या नशिबाने लग्नानंतर महिन्याभरातच रमणची मुंबईच्या ऑफिसात बदली झाली. त्यामुळे कुणाशी तंटेबखेडे न होता ती नवऱ्याबरोबर मुंबईला आली. सासरच्या माणसांपैकी कुणाला तिने कधी नावे ठेवली नाहीत. पण त्यांच्याविषयी ती काही बोलायचेच टाळते हे रमणने ओळखले होते. मग आपलेपणा तयार व्हावा कसा आणि असली बायको गेली म्हणून आपली झोप तरी का उडावी रमण स्वतःला विचारित राहतो. पण या प्रश्नाचे उत्तर त्याला माहीत असते. ज्योती गेल्याचा शोक त्याला झाला नाही. अर्थात शोकाचे नाटक मात्र करावेच लागले. लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात बायको अपघाताने मरावी यासारखी दुसरी का आपत्ती नव्हती. या आपत्तीच्या प्रचंडपणाला शोभेल असे दुःख करणे त्याला कठीण गेले. पण ते करणे भागच होते. नाहीतर कुणाला काही संशय आला असता. आपल्या घराच्या मर्तिकात आपल्यालाच भाड्याने रडायला बोलावून आणले आहे
अशी काहीतरी विचित्र कल्पना त्याच्या मनात त्यावेळेस डोकावून गेली होती. पण शोक झाला नाही तरी आतल्या आत काहीतरी प्रचंड उलथापालथ झालीच होती. त्यामुळे झोप येत नसेल का? सिगरेटच्या धुराकडे पाहत चाललेला विचारामुळे थकून तरी मेंदू झोपी का जात नाही? खरे म्हणजे मनात उलथापालथ व्हायला सुरुवात यापूर्वीच झाली होती. या बापूंची ती सूचना ऐकली त्या क्षणापासून आता ती सूचना फक्त प्रत्यक्षात आली होती एवढेच. खरा हातरा बसला तो बापूंनी ते पहिल्यांदा सुचवले तेव्हा. अशीच रात्रीची वेळ होती. रमण मुंबईला आल्यानंतर प्रथमच सुरतेला गेला होता. तिथेही अंगणात खाटले टाकून बसले होते रमण, कांतीबाई आणि रमणचा थोरला भाऊ सुरेश. सुरतेलाच राहायचा आणि बापूंना धंद्यात मदत करायचा. हवेत उष्मा फार होता. उघड्यावर बसून तरी काय, वारेच मुळी खेळत नव्हते. सगळे कुंद झाले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर कांतीबाईंनी आवाज खाली आणला आणि ते रमणला म्हणाले, काय रमण, काही विशेष बातमी आहे का? रमण हसतच म्हणाला, छे, एवढ्यात काही नाही. पण बापाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्याचे हास्य मावळले. त्याला कळले की ही चौकशी गंमत म्हणून चाललेली नाही. हे चांगलं सांगितलंस तू. अजून दुसऱ्या लग्नाचा चान्स आहे. रमण दचकला. बापू असे काय बोलताहेत? त्याला काही कळेच ना. आत्ता 6 महिन्यांपूर्वी तर आपलं लग्न झाले. त्यातून आपले तिच्याशी पटत बिटत नसल्याची काहीच तक्रार आपण केलेली नाही. मग हे काय? त्याने सुरेशकडे पाहिले पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषा देखील हलली नाही. कदाचित ही सगळी मसलत त्याला आधीच ठाऊक असावी. जामखेडचा एक व्यापारी आहे. एकुलती एक मुलगी आहे त्याची. बापानंतर सगळी इस्टेट तिचीच होणार. शिवाय 20,000-1,000 कॅश देईल लग्नात. त्याला हवाच आहे संबंध. जामखेडमध्ये आपली एजन्सी मागतोय तो. नाही म्हणायचा नाही आपल्याला. बघ, पसंत आहे सौदा. त्याला काय विचारायचं? नाही म्हणायला तो काय खुळा आहे? सुरेश म्हणाला. पण हिचं काय करायचं? रमणने विचारायचे म्हणून विचारले. खरे तर हिचे काय करायचे याचा विचार त्या दोघांनी पक्का केला असणार याची त्याला खात्री होती. हिचं काय? अपघात. घरात स्टोव्ह वापरता ना तुम्ही? मग तर एकदम सोपं आहे. पाठीमागून रॉकेल ओतायचं साडीवर आणि द्यायचं पेटवून. अरे, असे ॲक्सिडेंट्स कितीतरी होतात आजकाल. त्यांची योजना ऐकली तेव्हा रमणच्या अंगावर काटा उभा राहिला. पण नंतर त्याने जसा विचार केला तसा त्याला हा बेत तितकासा कठीण वाटेनासा झाला. शिवाय पुढच्या आयुष्याचा विचार करून अंगात धैर्य आणायला हवे होते. जामखेडच्या श्रीमंत व्यापाऱ्याची एकुलते एक मुलगी. शिवाय तिच्याशी आपले ज्योतीपेक्षा निश्चितच अधिक चांगले पटेल. त्या दिवशी नेहमीप्रमाणे रमण 4 वाजता ऑफिसातून घरी आला होता. बिल्डिंगमधली पुरुष मंडळी अजून कामावरून परतली नव्हती. त्यांच्या मजल्यावर आणखी एक बिऱ्हाड होते आणि ती दोघेही कुलूप लावून बाहेर जात. खालच्या मजल्यावर पोरे खेळत होती. त्यांचा चिक्कार आरडाओरडा चालला होता. बूट काढतानाच रमणला समजले की ज्योती स्टोव्हवर काहीतरी तळते आहे. एकदम त्यांच्या डोक्यात ठरवलेल्या कल्पनेने पेट घेतला. तसा आजकाल तो या कल्पनेशी सारखाच खेळत असे. पण आता या क्षणी
मात्र कुणीतरी त्याला खडबडून जागे करून हाच तो क्षण असे एकसारखे सांगू लागले. नंतर त्याला वाटले की ती पाठमोरी उभी असताना एकदा तरी आपण तिला शेवटचे नीट पाहून घ्यायला हवे होते. पण त्या क्षणी मात्र त्या कल्पनेशिवाय त्याला दुसरे काही सुचलेच नाही. त्याने एक वर्तमानपत्र घेतले. त्यातला एक कागद खिशातून आगपेटी काढून पेटवला. एका हातात तो पेटलेला कागद घेऊन तो पाय न वाजवता आतल्या खोलीत गेला. ज्योती पाठमोरी उभी होती. डोळ्यांचे पाते लवते न लवते तो त्याने जमिनीवरचा रॉकेलचा डबा तिच्या अंगावर उपडा केला. ती वळली, पण काही बोलण्याच्या आतच रॉकेलने चिप्प भिजलेल्या तिच्या साडीला त्याने कागदाची चूड लावली. पुढचे काही पाहायला तो थांबलाच नाही. बाहेर येऊन त्याने पायात चपला सरकवल्या, दार लोटून घेतले आणि तो घाईघाईने जिना उतरून रस्त्यावर गेला. नाक्यावर येईपर्यंत तो स्वतःचा नव्हता. अजून जणू काही तो त्या कल्पनेनेच भारला होता. अजूनही पुन्हा पुन्हा तो कागदाची चूड पेटवत होता. पुन्हा पुन्हा रॉकेल ओतत होता. त्यात द्वेष नव्हता. एखादे यंत्र जसे ठरलेले काम बिनबोभाट करीत राहते तसे त्याचे मन पुन्हा पुन्हा तेच तेच करीत राहिले होते. पण नाक्यावरच्या पानाच्या गाडीशी आल्यानंतर मात्र त्याला एकदम मोकळे मोकळे काहीतरीच वाटू लागले. उतारावरून सोडलेल्या दगडाला येतो तसला हा मोकळेपणा होता. आपल्याला कुणी मध्ये थांबवणार नाही. आपण खोल खोल जाऊन कुठेतरी पडू असे काहीतरी त्याला वाटत होते. पान खाऊन सिगरेटचे पाकिट घेऊन जेवढा म्हणून वेळ काढता येईल तेवढा त्याने काढला. पण अधिक वेळही काढवेना. आपल्या मागे काय प्रकार झाला असेल हे पाहण्यासाठी तो अधीर झाला होता. आता कसे वागायचे याची त्याने मनातल्या मनात उजळणी केली आणि तो जिना चढून गेला. मुद्रेवर शक्य तितकी बेफिकिरी ठेवून वागण्यात सहजपणा दाखवून अपेक्षेप्रमाणे दारात गर्दी जमलीच होती. तो प्रत्येकाला काय झाले विचारू लागला. त्यांनी त्याला वाट करून दिली. घरभर पाणी झाले होते. त्यातच ज्योतीचा काळा ठिक्कर पडलेला देह पडला होता. तिच्या आजूबाजूला दोघे चौघे उभे होते. बहुधा त्यांनीच तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा. इतर लोक मात्र भयचकितपणे लांब होते. त्या छिन्न विछिन्न देहाजवळ जाण्याचा त्यांना बहुधा धीर होत नव्हता. मंडळी एकमेकात खूप जोरजोराने बोलत होती. तो आल्यानंतर मात्र सगळे एकदम चिडीचूप झाले. अभिनयाची खरी कसोटी आत्ताच होती. तो काही न बोलता एकदम डोके धरून खाली बसला. मोठमोठ्याने रडण्यापेक्षा हेच सोपे होते. त्याला अतिशय मोठा धक्का बसला आहे हे सर्वांना पटले. नंतरच्या गोष्टी नेहमी होतात तशा होत राहिल्या. धक्का बसल्याचा अभिनय रमणने कायम ठेवला. प्रेत बाहेर काढताना मात्र कसे कोण झाले जाणे त्याला एकदम दो रडू आले. ते बरेचसे खरोखरीचे होते. आपल्या हातून काय घडले असे वाटून कदाचित, पण त्याला रडू आले खरे. कुणीतरी तार करून त्याच्या वडिलांना बोलावून घेतले. कांतीबाई आले, सुरेश आला. सगळ्यांनी ठराविक शोक केला. 6 महिन्यांच्या ज्योतीवर केलेला खर्च नुसत्या दागिन्यांमध्येच भरून निघतो आणि 5,000 वर उरतात असा हिशेब मनाशी करून ते सुखावले. रमणला काही दिवस त्या घरात राहणे कठीण जाईल. दुःखाचा अभिनय फार काळ करता येणार नाही. शेजाऱ्यांना संशय येईलसे काही तो करील हा धोका ओळखून त्यांनी त्याला
गावी पाठवायचे ठरवले. माळावरच्या बंगल्याची चावी देऊन त्याची तिसऱ्याच दिवशी रवानगी केली. बंगला रिकामाच होता. एक गडी कायम ठेवला होता. तो अधूनमधून येऊन झाडलोट करून जाई एवढेच. रमणला बापूंची ही कल्पना भलतीच आवडली होती. मुंबईच्या जागेपासून आणि शेजाऱ्यांपासून थोडे दिवस तरी दूर जाता आले तर ते त्याला हवेच होते. उत्साहाने तो गावी निघून आला. 2 दिवस या गडबडीत गेले. लोकांची जाणी येणी, तीच ती बोलणी 2 रात्री झोपेशिवाय गेल्या. आणि आता तिसरीही रात्र झोपे वाचून चाललेली. सिगारेटच्या धुराबरोबर रमणला काल वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आठवतात. एकेकाळीचे मथळे डोळ्यांपुढून सरकतात. तरुण स्त्रीचा जळून मृत्यू, स्टोव्हर पेटून गृहिणीचा अंत, हृदयद्रावक अपघात. अपघात अपघात ही एक चांगली गोष्ट. कुणालाही संशय नाही. कुठेही वेगळे काही असल्याबद्दल नाव नाही. पोलिसांचे लफडे मागे लागण्याचा धोका उरलेला नाही. पण फक्त झोप यायला हवी. माळ्याला तरी ठेवून घ्यायला हवे होते. निदान त्याच्याबरोबर 4 गप्पा मारता आल्या असत्या. पण उद्या ये म्हणून सांगून पाठवून दिला. हेच एका परीने उत्तम झाले. कारण त्याच्याशी बोलताना देखील दुःखी नवऱ्याची भूमिका करावीच लागली असती. आणि गेल्या 3 दिवसात तोच तो अभिनय करून भलता कंटाळा आला होता. बिचारी काही कळाय सवरायच्या आत मरून गेली. काय झाले हे तिच्या लक्षात आले असेल का? आले असेल, कारण तिने आपल्याकडे वळून पाहिले. पण तोंडून किंकाळी उठायच्या आतच ज्वाळांनी तिला वेढून टाकले असेल. खालच्या मजल्यापर्यंत तिचा आवाज ऐकू जाऊन मंडळी येईपर्यंत सारे काही हाताबाहेर गेले असेल. काही का असेना, बेत तर पार पडला. आता पुढचा भाग सोपा आहे. 20,000 हुंडा, जामखेडीची इस्टेट. पण हलकेच टिचकी मारून सिगारेटची राख झाडतो. राख खाली पडते आणि राखेबरोबर एक ठिणगी. पण ठिणगी खाली पडत नाही. ती उडून चादरीच्या एका टोकावर जाऊन पडते. रमणचे लक्षच नाही. तो सिगारेटचा धूर सोडीत आड्याकडे पाहत पडलेला. ठिणगी हळूहळू चादरीचे टोक जाळू लागते. तेवढे टोक खाऊन ठिणगीची एक ज्वाला तयार होत चाललेली. ज्वाळा हळूहळू सगळ्या चादरीचा फन्ना उडवते. जाळ हळूहळू वर चढू लागतो. जाळ रमणच्या हाताशी येतो. हाताला चटका बसताच रमण उठून बसतो. समोर जे दिसते त्याने तो चकित होतो. बिछाण्याच्या एका बाजूने लपालपा जिभ्या हलवीत ज्वाला नाचतायत. पण रमण ओरडत नाही. जागचा उठतही नाही. भारलेल्या माणसासारखा तो नुसता समोर पाहत राहतो. फडा काढून सावकाश भक्ष्याच्या रोखाने येणाऱ्या सर्पाकडे भक्ष्याने निश्चलपणे पाहत राहावे तसा. एव्हाना सबंध बिछाना पेटलेला, त्याची उष्णता खोलीत जाणवू लागलेली. सगळी शक्ती गोळा करून रमण बिछाण्यावरून उठून उभा राहतो. आपला गंजी फ्रॉक पेटल्याचे त्याच वेळी ध्यानात येते. तो मदतीसाठी ओरडू लागतो. धावा धावा, आग आग. पण जबडा नुसताच हलतो. आवाज फुटत नाही. पेटत्या गंजी फ्रॉकचे चटके अंगाला लागू लागतात. अंगातले कपडे काढून टाकले पाहिजेत. पण हालचाल होत नाही. हात हलतात ते नुसते ज्वाळांना प्रतिकार म्हणून. ते कपडे काढू शकत नाहीत. खोलीतले सगळे कपडे आता पेटलेले. जिथे तिथे एक एक गोष्ट जाळ गिळीत असलेला. ती अशीच गेली. आपणही आता असेच जाणार. तिच्या मागून नव्हे
ती तशी गेली म्हणूनच आपण असे जाणार. ती जाळ अंगाभोवती लपटून घेऊन मेली. तिचे ज्वाळांचे दूत आपल्याला बोलावून घ्यायला आले आहेत. बधीर होत चाललेल्या मेंदूला हे असे काहीतरी विचार का सुचतात? यातून सुटायचे कसे हे का नाही सुचत? की ही शिक्षाच आहे? आपल्या गुन्ह्याचे हे प्रायश्चित्य आहे आणि यातून सुटकाच नाही. अशा सुटकेची अपेक्षा करणे हेच चुकीचे आहे. गुन्हा लाजिरवाणा होता केवळ पैशांसाठी. आपण आपल्या बायकोला जाळून ठार मारलं. याच वेदना या समजायला हव्यात आपल्याला. ती आपली पत्नीच होती. तिच्या वेदना त्या आपल्या वेदना. आपण त्या तिला दिल्या. आता आपल्याला त्या कोण देत असेल? कुणीही देईना का? पण त्यांचा स्वीकार करायला हवा. त्यापासून दूर पळता कामा नये. कारण आपण कुठेही पळालो तरी त्या आपल्या मागून येतील. मुंबईहून त्या इथवर आल्या. इथून पळालो तर जिथे जाऊ तिथे येतील. आणि पळणार तरी कसे? पाय उचलतायत तरी का? सारं शरीर बधीर होत चाललंय. चटकेसुद्धा जाणवण्याच्या पलीकडे गेलेत. पण नाही, असे होऊन चालायचे नाही. मला जगायचे. ती गेली तरी मला राहायचे. ती मेली तरी मला जिवंत राहायचे. कुणीतरी मला यातून बाहेर काढा. कुणालाच का माझा आवाज ऐकू येत नाही? मी इतक्या मोठमोठ्याने आक्रोश करतोय, मग तोंडून शब्द फुटत कसा नाही? नको फुटू दे शब्द. नको करू दे कुणी मदत. मी स्वतःहून पळून जाईन. स्वतःच स्वतःची सुटका करून घेईन. मोठ्या कष्टाने हालचाल करीत तो दारापर्यंत येतो. पण दारावरच्या मोठ्या फुलांच्या पडद्यांनीही पेट घेतलेला. निरुपाय होऊन तो मागे वळतो. सबंध खोलीभर ज्वाळांचे तांडव चाललेले. खोलीचा 1 इंच ज्वाळांनी ग्रासायचा शिल्लक ठेवलेला नाही. ज्वाळा पिवळ्या, सोनेरी, केशरी ज्वाळा. आतापर्यंत त्या गप्प होत्या. आता त्या कड करून दात ओठ खाल्ल्यासारखा आवाज करू लागलेल्या. छताला जाऊन भिडलेल्या. एक ज्वाळाच झालेला रमण पलंगापाशी येऊन त्यावर अंग टाकतो. चारी बाजूंनी ज्वाळा येऊन त्याच्यावर झेपावतात. ज्वाळांनी त्याला जवळ घेतलेले असते. त्याचे पाप धुवून काढून त्याला स्वच्छ केलेले असते. आपल्या मांडीवर ठेवून त्याला आईच्या मायेने आंधुळत असतात. झोप येईल. आता तरी शांत झोप येईल. शांत, अगदी शांत. सकाळी माळी येऊन हाकावर हाका मारतो. कुणीही दार उघडत नाही. म्हणजे मालक रातोरात निघून तर गेले नाहीत. पण हे कसे शक्य आहे? दाराला कुलूप तर नाही. शेवटी नाईलाजाने तो पाठीमागच्या छोट्या दरवाजाशी जातो. लाथा मारून त्याची सैल असलेली कडी उघडतो आणि घरात प्रवेश मिळवतो. मालकाच्या झोपायच्या खोलीशी येतो. हाका मारतो, मालक मालक, पण उत्तर नाही. त्याला भयंकर शंका येते. तो बिछानाशी येऊन रमणच्या अंगाला हात लावतो. शरीर थंडगार पडलेले. तो भीतीने आजूबाजूला पाहतो. खोली अगदी जशी होती तशी आहे. फक्त जमिनीवर सिगरेटची राखच राख पडलेली आणि रमणच्या बोटात एक सिगरेट विझलेली. कथा समाप्त.